पुणे महापालिका निवडणुकीत तब्बल 119 जागा मिळून भाजपने एक हाती सत्ता मिळवली आहे. आता स्वीकृत नगरसेवकांबाबत ज्यांना आत्ताच्या निवडणुकीत संधी मिळाली नाही त्यांचा विचार होऊ शकतो. मात्र याबाबत वरिष्ठ निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलीप तायडे उपस्थित होते. शिंदे सेनेला काही संधी देणार आहे का या स्वीकृत नगरसेवकाच्या प्रश्नावर मोहोळ म्हणाले, महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे सेनेसोबत युती नव्हती, त्यामुळे त्यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तसेच स्वीकृत नगरसेवक पदे देताना ज्यांना संधी मिळाली नाही त्यांचा विचार होऊ शकतो. मात्र याबाबत वरिष्ठच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहर फ्लेक्समुक्त करण्याचा शब्द आम्ही महापालिका निवडणुकीत पुणेकरांना दिला. मात्र त्यानंतरही नवनिर्वाचित नगरसेवकांचे शहरात अनधिकृत फ्लेक्स उभे राहिले आहेत. पुणेकरांना दिलेला शब्द आम्ही पाळणार आहोत. त्यामुळे शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स तातडीने काढण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना केल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसेच महापालिकेचे मोठे प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने शहरातील रस्ते आणि पदपथ अतिक्रमण मुक्त करण्यासोबतच विद्रुपीकरण थांबवण्यासाठी फ्लेक्समुक्त पुण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र भाजपच्याच नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करणारे अनधिकृत फ्लेक्स शहरभर लागले आहेत. यावरून विरोधकांकडून आणि नागरिकांकडून भाजपच्या कथने आणि करणी यात फरक असल्याची टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी अनधिकृत फ्लेक्स तातडीने काढण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना केल्याचे सांगितले. शहरातील फ्लेक्स किती दिवसात काढले जातील या प्रश्नावर मात्र स्पष्ट उत्तर देणे मोहोळ यांनी टाळले. मोहोळ म्हणाले, आमच्याकडे पुणे महापालिकेसाठी विजन आहे. ते पूर्ण करण्यासह समान पाणीपुरवठा योजना, जायका, नदीकाठ सुशोभीकरण आणि वैद्यकीय महाविद्यालय हे प्रकल्प पूर्ण करण्यास आमचे प्राधान्य राहील. महापालिकेतील महत्त्वाची पदे मुख्य शहरातील नगरसेवकांना दिल्यास समाविष्ट गावे व उपनगरातील कामांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. या प्रश्नावर मोहोळ म्हणाले, विकास तेथील लोकप्रतिनिधींना पदे दिली तर होतो असे काही नाही. सर्वांगीण विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून काम केले जाणार आहे. त्यामुळे समाविष्ट गावांचाही विकास होईल असं ते म्हणाले. हवाई वाहतुकीत मोठे काम झाले आहे. लोहगाव विमानतळाचा विस्तार झाला. सेवा सुविधा वाढवण्यात आली. राज्यात 14 विमानतळे झाली आहेत. देशात सर्वाधिक विमानतळे महाराष्ट्रात आहेत. डोमेस्टिक वाहतुकीत आपण दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आहोत असंही त्यांनी नमूद केले. कालच याच्यावरती आम्ही स्पष्टपणे निर्देश दिलेत. मी तर खरं तर महापालिका आयुक्ताला सांगणार आहे, कुठल्याही पक्षाचा असेल त्याच्या फ्लेक्सवरती कारवाई झाली पाहिजे. काही ठेवणार नाही. जो दिलेला शब्द तो आम्ही पाळणार आहे. निश्चितपणे मी तुम्हाला म्हणत असं की आता निवडून आलेल्यांपैकी आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी तरुण, नवीन, शिकलेले असं बऱ्यापैकी चांगला आमचं एक नगरसेवक म्हणून जी काही टीम आली चांगली आहे. तर निश्चित पुढच्या काळामध्ये लोकांना काय अपेक्षित आहे आणि लोकांना काय नको आहे याचं निश्चितपणे आम्ही 100% त्याची अंमलबजावणी होईल. फ्लेक्सच्या संदर्भात तुम्ही म्हणालात आमचा शब्द आहे की निश्चित या सगळ्या विषयात फ्लेक्स हा या शहरामध्ये अनधिकृत फ्लेक्स लागले नाही पाहिजे, ही भूमिका आमची आणि तातडीने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे असं माझं म्हणणं. आणि पक्ष गांभीर्याने विचार करेल. ज्यावेळेला पक्षाचा आदेश आहे, पक्षाने भूमिका स्पष्ट केली आहे, त्यावेळेला पक्षाचा आदेश मानला पाहिजे. पक्षाने जे दिलं म्हणजे जे सांगितले ते केलं पाहिजे. निश्चितपणे त्याच्यावरती कडक आमचं लक्ष राहणार आहे सगळ्यांचं. एक म्हणजे समान पाणी पुरवठा योजना जे काम आता अंतिम टप्प्यात आले तो एक विषय आहे. नद्यांचे दोन्ही प्रकल्प म्हणजे एक तर आपण 55 किलोमीटरच्या ट्रंक लाईन टाकतोय, 18 STP बनवतो त्या जायकाच्या माध्यमातून सुरू झालेला प्रकल्प, दुसरा नदीकाठ सुधारण्याचा प्रकल्प, ते 2 प्रकल्प निश्चितपणे मला असं वाटतं की हे 3 प्रकल्प तर खूप महत्त्वाचे शहराच्या दृष्टीने. चौथं त्या काळात ते तेवढेच 3 आहेत की जे अपूर्ण म्हणजे मोठे प्रोजेक्ट आहे, त्याला काही वेळ लागतो. ते पूर्ण होताना आता दिसत आहेत. 70% 80%च्या आसपास साधारणतः रिव्हरफ्रंटला थोडंसं साधारणतः 20-25% प्रगती आहे त्याची. पण बाकीचे 70-80%च्या पुढे हे प्रकल्प गेले. हे 3-4 प्रकल्प पूर्ण करणं हे नक्कीच प्राधान्य आहे आमच्यासाठी. मेडिकल कॉलेजची नवीन इमारत आता बांधून पूर्ण होते. जे मेडिकल कॉलेज आपल्याला करता आलं महानगरपालिकेच्या या सगळ्या कार्यकालामध्ये, त्याच्या नवीन इमारतीमध्ये पुढच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर अत्यंत सुंदर देशातली अगदी चांगल्या प्रकारचं एकदम सगळ्या सुविधा असलेले एक वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत आपल्याला नायडू हॉस्पिटलच्या जागेवरती आता काम चालू आहे. ती एक पूर्ण करणं जे माझ्या काळातलं काम मला असं वाटतं की अपूर्ण असं नाही, कॉलेज चालू आहे पण मोठ्या कॅम्पसमध्ये जेव्हा शिफ्ट करायचं आपल्याला सगळं तर ते काम मला असं वाटतं पुढच्या काळात. उत्तर असं आहे, लक्षात घ्या की हा शेवटी पक्ष नेतृत्वाचा निर्णय असतो. आणि आज आम्ही विचार करा, साधारणपणे जर तुम्ही पाहिलं तर पुणे महानगरपालिकेची एकूण उमेदवारी सगळी देताना 30-35च्या वरती नगरसेवक आमचे असे की जे विद्यमान होते आणि त्यांना संधी नाही देता आली. शिवाय आमच्याकडे काही प्रमुख कार्यकर्ते असे पण होते की
तो सक्षम होता, तो निवडून आला असता, पण त्याला संधी नाही देता आली. असे 20-25 असेही लोक आहेत. मला असं वाटतं पक्ष शेवटी हाच विचार करेल की ज्याला संधी नाही देता आली त्याला संधी द्यावी. साधारणपणे पक्षाचं धोरण असं राहील. मला वाटतं शेवटी निर्णय हा वरती राहतो. तेच म्हटलं ना, शक्य झालं नाही तर त्याचाही विचार आत्ता होऊ शकतो. पहिला प्रश्न जो तुम्ही विचारला, तर मी मगाशी सांगितलं की पूर्ण निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये वैयक्तिक टीका अगदी स्तर सोडून सुद्धा झाली, माझ्यावर झाली, माझ्या पक्षावर झाली. पण आम्ही कधीच जशाच तसं उत्तर नाही दिलं. आम्ही आमच्या कामाबद्दल बोलत राहिलो. आम्ही जे वास्तव आहे, जे सत्य आहे त्याच्यावरती बोलत राहिलो. त्यामुळं मागच्याही लोकसभेच्या निवडणुकी, विधानसभेच्या हे चालूच होतं. आत्ताही सुरू झालं. मला असं वाटतं, मी म्हणत तसं लोकांना ते नाही आवडत. लोकांना तुमच्या भांडणं, तुमच्यातल्या आपापसातल्या भांडणाशी लोकांना काही घेणं नसतं. तुम्ही भांडत बसा. तुम्ही आम्हाला मतदान करायला आवाहन करता, आम्ही का मत द्यायचे तुम्हाला? आम्ही तुम्हाला पुण्यासाठी मत द्यायचं. आम्हाला पुण्याचा विकास हवा आहे, पुण्याची प्रगती हवी आहे, पुण्याचं भविष्य उद्या कोणाच्या हातात सुरक्षित आहे याचा विचार आम्ही करतो. त्यावर तुमच्या भांडणाशी आम्हाला काही घेणे. तुम्ही एकमेकांबद्दल काही टीका कराल, गुन्हेगारांचा आका काय, हे काय, ते काय, किंवा कुठलेही विषय, भ्रष्टाचार काय, हे लोकांना तुम्ही तुमच्यात भांडताय. खरं खोटं लोकांना माहिती आहे काय ते, पण आम्हाला ते नको आहे. लोकांना पाहिजे की आम्ही मत देतोय बाबा तुम्हाला, आम्ही जाऊन बटन दाबणार आहे, आम्हाला काय हवंय हे लोकांना माहिती आहे, तेच आम्ही बोलत होतो. लोकांना सगळंच खरं माहिती आहे. जे मी कधीच बोललो नाही, आत्ताही नाही बोलणार. जे माहिती आहे ते कशाला बोललो पाहिजे. हा दुसरा, सॉरी, लक्ष्मणरावचा दुसरा मुद्दा राहिला. तो मुळामध्ये आमची निवडणुकीपूर्वी युतीच नाही झाली. युती झाली असती तर हा विचार आला असता. आता निवडणुकीत आमची युतीच नाही झाली, तर आता निवडणूक संपल्यानंतर हा संबंधच कुठून येत नाही. नाही, जागा वाटप व्यक्तिगत काही नव्हतं. लक्षात घ्या, हा शेवटी त्यांच्या पार्टीचा विषय होता, आमचा पक्षाचा विषय होता. दोन्ही जेव्हा शिष्टमंडळ एकत्र बसली तेव्हा 16-17 जागांवरती आम्ही आलो होतो आणि कदाचित त्यांची मागणी 25च्या आसपास काहीतरी होती. तर आकड्यावरती एकमत नाही झालं. व्यक्तीचा काही संबंध येत नाही कुठल्या. मला असं वाटतं ही दोन्ही पक्ष विषय वेगळे आहेत ना, व्यक्तीत कुठे येते तेव्हा. म्हणून आकडा जो काही ठरवायचा होता त्याच्यावरती एकमत नाही झालं, म्हणून शेवटच्या क्षणाला शिवसेनेवरची युती आमची राहिली नाही. काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये काही विधानसभा मतदारसंघामध्ये युती होण्याची शक्यता आहे. चर्चा आत्ताही रात्रीपर्यंत उशिरा चालू होत्या, पण काही ठिकाणी नाही होणार. मग जसं नगरपालिकेला, नगरपंचायतीला झालं की काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी नाही झाली, तसंच आता काही विधानसभा, जसं काय आमचं जुन्नर, आंबेगाव, खेड या 2-3 विधानसभेत साधारणतः एकत्र लढण्याची शक्यता वाटते. पण आम्ही भोर, वेल्हा, मुळशी किंवा याच्यामध्ये मावळ अशा ठिकाणी फार काही युती होईल असं वाटत नाही. दौंड, इंदापूर असं वाटत नाही. पण ठीक आहे, ते चर्चा मला वाटतं आता चालू होत्या. नाही, हा आमच्या एकट्याच्या मनावर नाही, तिकडनं पण तसे प्रस्ताव आहेत ना. शेवटी आम्ही बसलो, विजय बापू, आम्ही सगळे बसलो होतो. म्हणजे हा काय आम्ही एकटा नाही. आता उदाहरणार्थ त्यांचे तिकडचे आमदार, तर त्यांची पण इच्छा कदाचित तिथे नाही की युती नाही करायची, तसं आमचा इकडचा एखादा आमदार म्हणतो की नाही करायचं. पण शेवटी पक्ष नेतृत्वाने सांगितलं होतं की युती शक्यतो जितकी होईल पुण्यामध्ये शिवसेनेसोबत ती युती झाली पाहिजे, असं आमचा माननीय मुख्यमंत्र्यांचा, पक्ष नेतृत्वाचा आम्हाला सूचना होत्या. नाही, झेडपीमध्ये आज चित्र स्पष्ट होईल. आज अखेरचा दिवस आहे आणि मग त्याच्यामध्ये कशा लढती होतात माहीत नाही. आम्ही एकत्र लढतोय की नाही, राष्ट्रवादी एकत्र लढतीये की नाही, आणि शिवाय शिवसेनेचं काय, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, असं सगळं एकूण राजकीय समीकरण आज आपल्याला कदाचित आज उमेदवारी अर्ज भरता शेवटचा दिवस, माघारीच्या दिवशी राजकीय चित्र स्पष्ट होईल. पण मला असं वाटतं मागच्या वेळेसपेक्षा खूप चांगली कामगिरी आमची नक्की होईल.